नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेनं वेळोवेळी चलनविषयक धोरणं आणि नियम यामध्ये बदल केलेला आहे। यावेळी 500 रुपयांच्या नोटेबाबत नवीन नियम लागू करण्यात आलेत। हे नियम आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक करण्याच्या उद्देशानं आणि नकली नोटा रोखण्याच्या उद्देशानं आणण्यात आलेत। भारतीय रिझर्व्ह बँकेनं या निर्णयामागे एक मुख्य कारण आर्थिक प्रणालीमध्ये विश्वास वाढवणं हा आहे हे सांगितलंय। यामुळे नागरिकांचे आणि व्यावसायिकांचे सुरक्षितता आणि विश्वास यामध्ये निर्माण होईल। नकली चलनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी हे नियम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। यामुळे सर्वसामान्य लोकांच्या व्यवहारामध्ये सुधारणा होणार आहे। गेल्या काही काळामध्ये बाजारामध्ये बनावट 500 रुपयांची नोटांची संख्या वाढल्याचं आढळून आलंय। या समस्येवरती नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं 500 रुपयांच्या नोटेबद्दल काही महत्त्वाचे नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय। यामध्ये बँकांना नोटाची पडताळणी करताना अधिक सतर्क राहावं लागेल। ग्राहकांना देखील या नवीन नियमाची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे। या बदलामुळे बनावट नोटांना प्रभावीपणे टाळण्यास मदत होईल। तसेच बँकांमध्ये नोटांचं आदान प्रदान करताना ग्राहकांनाही अधिक काळजी घ्यावी लागेल। आरबीआयचा हा निर्णय व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकतो। जर तुम्ही बँकेत किंवा ATM मधून 500 रुपयांची नोट घेत असाल तर ती तपासून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता बँका प्रत्येक नोट दिल्यानंतर ती नीट तपासूनच ग्राहकांना देतील। नोटेतील सुरक्षा वैशिष्ट्यांसाठी वॉटरमार्क, सिक्युरिटी थ्रेड आणि इतर क्रमांक यांसारख्या तपशिलांकडे लक्ष देणं आवश्यक आहे। यामुळे तुमच्या नोटेची खरी असल्याची खात्री होईल। तसेच अशा तपासणीमुळे कोणत्याही चुकीच्या नोटांची देवाणघेवाण ही तुम्हाला टाळता येईल। बँकांकडून हा नियम कठोरपणे लागू केला जातोय आणि म्हणूनच तुम्हाला कधीही जर 500 रुपयांची नोट मिळाली तर त्याची तपासणी करणं तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। कारण बँकांना आता नोटा स्वीकारताना आणि वितरित करताना अत्याधुनिक उपकरणांचा वापर करणं RBI कडनं अनिवार्य करण्यात आलंय। यामुळे जर कोणत्याही बँकेने बनावट नोटा जारी केल्या तर त्याची पूर्ण जबाबदारी त्या बँकेची राहील। हे नवीन नियम बँकिंग प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरतील। यामुळे ग्राहकांना बनावट नोटा मिळवण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल। अशा प्रकारे बँकिंग क्षेत्रातील सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत सकारात्मक आहे। ग्राहकांसाठी ही एक मोठी दिलासादायक बातमी आहे। आता बँकांमध्ये वावरताना कुठल्याही बनावट नोटांसाठी चिंता करण्याची बिलकुल गरज नाही। आरबीआयचा हा निर्णय आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतोय। बनावट नोटांच्या वापरावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी हा निर्णय उपयुक्त ठरेल। यामुळे ग्राहकांना अधिक सुरक्षित आणि सोपं पेमेंट पर्याय उपलब्ध होतील। ग्राहकांना मोठ्या व्यवहारासाठी डिजिटल पद्धतीचा वापर करण्यासाठी सूचना केली जाईल। यामुळे नफेखोरी कमी होईल आणि प्रणाली अधिक विश्वासार्ह होईल। डिजिटल पेमेंटमुळे कागदी चलनाची आवश्यकता कमी होईल, ज्यामुळे पर्यावरणावरती देखील एक सकारात्मक प्रभाव पडेल असं आरबीआयचं म्हणणं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं हळूहळू 500 रुपयांच्या नोटेचं चलन हे कमी करण्यात येणार आहे आणि ते डिजिटल स्वरूपामध्ये वापरण्याचं आवाहन हे आरबीआय कडनं करण्यात आलंय। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।